नमस्कार, कल्याणीज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। 20 किलो गावरान मटणाचा सुक्का रेसिपी मी पार्ट 1 मध्ये दाखवली आहे। आज मी तुम्हाला झणझणीत अगदी तर्रीदार रस्सा कसा बनवायचा हे सांगणार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। सुक्क्यासाठी आणि रश्श्यासाठी लागणारा मसाला रेसिपी पार्ट 1 मध्ये दाखवली आहे। तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसाल तर लिंक मी खाली शेअर केली आहे। सर्वात आधी एक मोठं पातेलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्ये मी इथे अर्धा किलो तेलाचा वापर केला आहे। सर्वात प्रथम आपल्याला त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आहे। आलं लसूण पेस्ट छान भाजली की त्याच्यानंतर आपल्याला राहिलेला बाकीचा सर्व मसाला यामध्ये वापरायचा आहे। जर तुमचा मसाला खाली लागत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडे गरम पाणी किंवा आपण काढलेला पिवळा रस्सा घालू शकता। मसाला छान भाजला, त्याला छान तेल सुटले की त्याच्यामध्ये आपल्याला घरची चटणी वापरायची आहे। मी इथे 2 मोठे चमचे घरची चटणी आणि मटन मसाला वापरला आहे। अगदी छान 15 ते 20 मिनिट आपल्याला मसाला शिजू द्यायचा आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचे आहे। तुम्ही इथे पाहू शकता अगदी छान तरी सुटली आहे। कसुरी मेथी घालायची आहे। छान रवादार मसाला भाजला की आपण काढलेला पिवळा रस्सा यामध्ये घालायचा आहे। मी अर्धा तास रस्सा शिजू दिला आहे। तुम्ही पाहू शकता अगदी छान असा कट सुटला आहे। आता या स्टेजला आपल्याला त्यावरून कोथिंबीरने गार्निश करायचे आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा। मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्यू।